अभंग निळोबारायांचा आहे. निळोबाराय या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला सांगतात की त्या भगवंताची कीर्ती कानाने काय करा, श्रवण करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं, लागुनिया पाया विनवितो तुम्हा करा टाळी बोला मुखी नाम. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला सांगतात की त्या भगवंताचं नामस्मरण करा, मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो, त्या भगवंताचं नामस्मरण करा. काही लोक म्हणतील, महाराज जगद्गुरु तुकोबराय आपल्या पाया पडतात, आपल्याला विनवणी करतात, मग आपण जगद्गुरु तुकोबरापेक्षा मोठे झालो का हो? झालो का? अजिबात नाही. साधू संतांना आपला काय येत असतो? त्या ठिकाणी कळवळा येत असतो. ताचा कळवळा पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा. येतोही ताचा कळवळा पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा, पडती संतांना आपला काय येत असतो? कळवळा येत असतो. कारण आपलं जे जग बुडत चाललेलं आहे ते साधू संतांना बघवत नाही. बुडते हे जग ने देखेवी डेवळा, येतो कळवळा म्हणून या. त्या ठिकाणी साधू संतांना आपला काय येत असतो? कळवळा येत असतो. ज्याप्रमाणे एखादं लेकरू जर उन्हामध्ये खेळत असेल तर त्याची आई त्याला काय म्हणते बरं? बाळा, उन्हात खेळण्यापेक्षा सावलीत मर. आता ती मर कळवळेने म्हणते का रागाने म्हणते? तुम्ही कसं म्हणता महिला मंडळ? कसं म्हणता तुम्ही? कळवळेने, बरोबर का नाही? त्याप्रमाणे साधू संतांना सुद्धा आपला कळवळा येतो. म्हणून साधू संत तुम्हाला आम्हाला सांगतात की त्या भगवंताची कीर्ती कानाने श्रवण करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण कोणी केलं? भगवंताचं नामस्मरण निळोबारायांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी, संत जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. त्या ठिकाणी अहो, जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ कसा होता? जगद्गुरु तुकोबराय दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे. त्या ठिकाणी दिवसाची रात्र कधी होत होती आणि रात्रीचा दिवस कधी होत होता हे माझ्या तुकोबरायांना ज्ञात राहत नव्हतं. का? कारण त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये काय केलं होतं? त्या ठिकाणी त्यांनी साठवलं होतं. त्या ठिकाणी संत सावता महाराजांनी सुद्धा आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताला साठवलं. अजून जिवंत उदाहरण घ्यायचं झालं तर रामायणामध्ये हनुमंताने सुद्धा आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताला काय केलं होतं? साठवलं होतं. त्या भगवंताला ठेवलं होतं. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा आयुष्यभर त्या भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून त्यांना काय झालं? त्या ठिकाणी वैराग्य प्राप्त झालं. वैराग्य कुणालाही प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी वैराग्य कुणाला प्राप्त होतं? जो सर्व गोष्टीमध्ये त्या भगवंताला पाहतो त्याला काय होत असतं? तर वैराग्य प्राप्त होतं. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय इतकं भजन करायचे, इतकं भजन करायचे की त्यांच्या भजनाने जे दगड होते ते सुद्धा पाजरत होते. त्या ठिकाणी एवढं सुंदर भजन करायचे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय कधी भामचंद्र डोंगरावर, कधी घोरडा डोंगरावर, तर कधी भंडारी डोंगरावर भजन करायचे. त्या ठिकाणी जी अवणी आहे तुकाराम महाराजांची बायको, ती अवणी मनात विचार करायची, अरे ज्याच्या नावाचं मी डोक्याला कुंकू लावते, ज्याच्या नावाची पायामध्ये जोडवे घालते, ज्याच्या नावाचं गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, तो माझा धनी अजून उपाशी असेल, आपल्याला त्या ठिकाणी त्यांना जेवायला घेऊन जावं लागेल. त्या ठिकाणी अवणी सुंदरपैकी चटणी भाकर एका गाठोड्यामध्ये बांधते, ते गाठोडं टोपल्यामध्ये ठेवते आणि हळूहळू हळूहळू इंद्रायणी नदी ओलांडते. इंद्रायणी नदी ओलांडल्यानंतर देहू ओलांडते. देहू ओलांडल्यानंतर तिला सगळीकडे फिरते. भामचंद्र डोंगरावर जगद्गुरु तुकोबराय नसेल तर भंडारी डोंगरावर येते. भंडारी डोंगरावर जर जगद्गुरु तुकोबराय नसेल तर घोरड्या डोंगरावर जाते. घोरड्या डोंगरावर जर जगद्गुरु तुकोबराय नसतील तर दुसऱ्या डोंगरावर शोधायला जायची. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय असतील त्या ठिकाणी ती त्यांना जेवायला घेऊन जात होती. गेल्यानंतर तिने जेवायला दिलं. जेवायला दिल्यानंतर तुकोबरायांनी डबा उघडला. डबा उघडल्यानंतर पहिला घास खाल्ला तर
अवनीच्या डोळ्यामध्ये अश्रू. का ग अवनी, काय झालं? काही त्रास झाला का तुला? नाही हो महाराज, काही त्रास नाही झाला मला. मग तू रडते का? जर तुला त्रास होत असेल ना तर हा तुका जेवणार नाही. पण माझ्या अवनीच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहू शकणार नाही. का रडते तू? अवनी म्हणाली, तुकोबाराय महाराज, मला इतक्या लांब यायचं म्हणून मी रडत नाहीये, पण एवढ्या लांब येण्यामध्ये तुमचा जेवायचा टाइम हुकतो, तुम्हाला भूक लागत असेल त्या ठिकाणी, त्याच्यामुळे मला काय येत आहे त्या ठिकाणी रडायला येत आहे. मला फक्त सांगून जात जाओ, आज मी भामचंद्र डोंगरावर चाललोय, आज मी भंडारी डोंगरावर चाललो, आज मी घोरड्या डोंगरावर चाललोय, असं मला काय करा तुम्ही त्या ठिकाणी सांगून जात जा. जगद्गुरु तुकोबाराय गालात हसले आणि म्हणाले, अगं वेडे, मला माझंच ज्ञात राहत नाही मी कुठे जातो कुठे नाही, मी खातो काय हे मला माहिती नाही, तर मी जातो कुठे हे तुला काय सांगू. पण एक सांगेल बघ, इंद्रायणी ओलांडल्यानंतर, देहू ओलांडल्यानंतर तुला 3 वाटा लागतील. पहिली वाट भामचंद्रावर जाते, दुसरी वाट घोरडा डोंगरावर जाते आणि तिसरी वाट भंडारी डोंगरावर जाते. जिची वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल ना, समजायचं तुझा तुका कुठे आहे, त्या डोंगरावर आहे. मनातल्या मनात विचार केला, काय महाराज सांगताय, आता म्हणतात माझंच मला माहिती नाही, मी कोणत्या डोंगरावर जातोय कोणत्या नाही, आणि आता असं. पण जाऊ द्या, आपले पती आहे, विश्वास ठेवायला काय हरकत नाही. त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सुंदरपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. त्या ठिकाणी टोपल्यामध्ये सर्व गुंढाळल्यानंतर इंद्रायणी ओलांडली, देहू ओलांडलं. देहू ओलांडल्यानंतर तिला 3 वाटा लागल्या. त्या 3 वाटेमध्ये भामचंद्र डोंगराच्या वाटेला कान लावला, तिची ही वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हती. भंडारी डोंगराच्या वाटेला कान लावला, तिची ही वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हती. घोरड्या डोंगराच्या वाटेला कान लावला, तिची वाट काय म्हणत होती, हरी विठ्ठला हो विठ्ठला, विठ्ठला हो विठ्ठला, विठ्ठला ओ विठ्ठला, विठ्ठला ओ विठ्ठला, विठ्ठला हो विठ्ठला, विठ्ठला हो विठ्ठला, विठ्ठला ओ विठ्ठला, विठ्ठला ओ विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठला हो विठ्ठला, विठ्ठला हो विठ्ठला, विठ्ठला ओ विठ्ठला, विठ्ठला ओ विठ्ठला, हो विठ्ठला, हो विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला ओ विठ्ठला, विठ्ठला ओ विठ्ठला, विठ्ठल 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 त्या ठिकाणी आवणी त्या वाटेने चालत आहे, त्या वाटेची वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत आहे. त्या ठिकाणी हळूहळू आवणी डोंगरावर चढत आहे. डोंगरावर चढल्यानंतर ती पाहते तर काय, त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या गळ्यामध्ये सुंदर वीणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहे. त्या ठिकाणी जे तुकोबाराय आहे ते विठ्ठलाच्या भजनामध्ये काय झालेले आहे, त्या ठिकाणी धुंद झालेले आहे. ते म्हणत आहे, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू आहे पहा. टाळ बोले मृदुंग बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, वाळवंटातील वाळू बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, मंदिराचा कळस बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, चंद्रभागेचे पाणी बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचं भजन पाहून अवनीच्या सुद्धा डोळ्यात काय आलं, पाणी आलं. त्या ठिकाणी ती म्हणाली, धनी तुमच्यासाठी जेवण आणलं आहे, जेवण घ्याव. जगद्गुरु तुकोबरायांनी डबा उघडल्यानंतर पहिला घास खावा तर परत अवनी रडायला लागली. का ग अवनी, आज पण तुला त्रास झाला का ग? असा तुला दररोज त्रास होत असेल ना तर मी जेवणार नाही ग बाई, पण तुझ्या डोळ्यात अश्रू पाहू शकणार नाही. काय झालं? काही नाही हो महाराज, मला एवढंच वाटत आहे की तुम्ही एवढा अट्टाहास एवढा श्रम कशासाठी करत आहात. काही म्हणतील शेवटचा दिवस गोडा व्हावा त्याच्यासाठी अट्टाहास करीत असतील महाराज, पण नाही. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अगं अवनी, माझी एकच इच्छा आहे, त्या भगवंतानी एकदा तरी मला काय करावं, त्या ठिकाणी दर्शन द्यावं. म्हणून मी काय करत आहे, त्या ठिकाणी त्या भगवंताची भक्ती करत आहे. आणि ती भक्ती मला काय आहे, प्रिय आहे. कारण हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात की जी थोर भक्ती आहे तीच मला आवडत आहे. हा संसार वगैरे मला काही आवडत नाही. हा कसा आहे, हा माझ्यासाठी सर्व दुर्मिळ आहे. त्या ठिकाणी भगवंताचं नाव माझ्यासाठी काय आहे तर श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी म्हणून मी काय करत आहे, एवढा अट्टाहास करत आहे. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी जसं त्या भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, तसंच महाराज आपल्याला सुद्धा सांगतात की त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्या भगवंताची कीर्ती श्रवण करा. काकड्यामध्ये प्रमाण आलं पहा, हरी कर जोडून विनवित तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू संसार क्षमा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू संसार श्रमा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू विषय कामा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू संसार क्षमा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका करू विषय कामा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, कर जोडितो तुम्हाला मी, कर जोडून विनवितो तुम्हा. त्या ठिकाणी विनवणी सुद्धा करतो की तुम्ही मुखाने काय करा, ते भगवंताचं नामस्मरण करा. या संसारामध्ये काही गुंतू नका, कारण या संसारामध्ये कितीही गुंतले तरी काही उपयोग होणार नाही. तुम्ही कितीही कमवून ठेवलं, कितीही पैसा कमवून ठेवला, कितीही काही केलं, तर तो काळ कुणालाही सोडणार नाही. त्या ठिकाणी काही लोकांचं असतं पहा, काही लोक म्हणतात माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी यमाला विकत घेईन, एवढा पैसा आहे माझ्याकडे. मला सांगा बरं, रावणापेक्षा आपण श्रीमंत आहे का? आहे का? अजिबात नाही. रावण किती श्रीमंत होता, अख्खी नगरी त्याची काय होती, अख्खी लंका सोन्याची होती. 80 सहस्त्र म्हणजे 80,000 काय होत्या तर बायका होत्या त्या ठिकाणी. 1 लाख मुलं होती आणि 1.25 लाख काय होती त्या ठिकाणी नातू होती. तरी सुद्धा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने दुपारी यमाला पाठवलं आणि रावणाला दुपारी आपटू मारलं त्या ठिकाणी. मग रावणाला मरण चुकलं नाही, एवढा श्रीमंत असून. मग आपण काय, आपल्याकडे आहेच किती, आहे किती बरं आपल्याकडं असतं? 4 एकर जमीन, एखादा बंगला आणि बंगल्यासमोर एखादी गाडी, बरोबर का नाही? आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी यमाला विकत घेऊ शकतो. अहो, देवाला विकत घेता आलं नाही तर तिथं तुम्ही आम्ही कोण आहोत? ज्या वेळेस भगवंताला शरीर रूपी अवतार घ्यावा लागला, त्या वेळेस भगवंताला सुद्धा हा नरदेह सोडून जावं लागलं. त्या ठिकाणी भगवंतालाही मरण चुकलं नाही, मग तुम्हाला आम्हालाही मरण चुकणार नाही त्या ठिकाणी. म्हणून संसारामध्ये खूप गुंतून राहू नका, कारण संसारात कितीही गुंतून राहिले तरी हा संसार कसा आहे, सरकता आहे. तुम्ही करणार, तुमचे मुलं करतील, मुलांची मुलं करतील, अशा 1000 पिढ्या जातील पण संसार संपणार नाही. पण संसाराच्या मागे आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत ना तो बंधू तोही कैसा झाला, देखत ना तो बंधू तोही कैसा झाला. उठा जागा पाठी भयाले मुली, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोणी. उठा जागा पाठी भयाले मुली, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोणी. त्या ठिकाणी महाराज सांगतात, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. त्या ठिकाणी महाराज सांगतात की या संसाराच्या मागे आपण गेलो ना, तर त्या ठिकाणी संसार पाहायला गेला तर सरकता आहे. कितीही करा, काहीही करा, आपण करणार, आपले मुलं करणार, अशा 1000 पिढ्या करतील पण संसार संपणार नाही. पण माझ्या मुक्ताबाई देतात पहा, त्या ठिकाणी मुक्ताबाई महाराज म्हणतात, या संसाराच्या मागे जो गेला ना तो उलथा पालथा झाल्याशिवाय राहिला नाही. त्या ठिकाणी मुक्ताबाई सांगतात, हरी भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथोंडे पाळीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथोंडे पाळीते. भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथोनी पाडीते, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथोनी पाडीते. भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या
पाळी रे भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटोनी पाळी रे भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाणी दे भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाणी दे त्या ठिकाणी मुक्ताबाई महाराज सांगतात भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढी ते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटोनी पाडी ते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटोनी पाडी ते त्या ठिकाणी भव नदीचं पाणी माणसाला कुठं उडील आणि किती उडील काही सांगता येत नाही पण त्या ठिकाणी भल्या भल्या पोहणाऱ्याला काय झालं उलथं पालथं झाल्याशिवाय राहिले नाही म्हणून महाराज आपल्याला सांगतात मी तुमच्या पाया पडतो विनंती करतो की तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करा त्याची कीर्ती आपल्या कानाने श्रवण करा कीर्ती कुणी श्रवण केली रुक्माई मातेने रुक्माई मातेने पंढरीच्या पांडुरंगाचं तोंड सुद्धा पाहिलं नव्हतं त्या ठिकाणी तरी सुद्धा कानाने त्यांची काय केली फक्त कीर्ती श्रवण केली तसंच निळोबाराय सुद्धा आपल्याला सांगतात की तुम्ही त्या भगवंताची काय करा त्या ठिकाणी कीर्ती श्रवण करा आणि त्या भगवंताचे पाऊलं आपल्या चित्तामध्ये काय करा धारण करा हेच निळोबाराय भंगाच्या प्रथम सांगतात की नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान त्या भगवंताचं नामस्मरण करा चिंतन करा। पहा महाराज म्हणाले की जो संसारामध्ये आला आणि ज्याने भगवंताचं नामस्मरण केलं नाही त्याला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या संसाराला काय लागो त्या ठिकाणी आग लागो आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा। त्या ठिकाणी महाराज सांगतात ज्याच्या मुखाला त्या भगवंताचं नामस्मरण आलं नाही अशा संसाराला काय लागो त्या ठिकाणी आग लागो ज्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरणच नाही। अजून जर आपल्याला कळालं नाही तर याच्यापेक्षा खूप कठोर शब्दामध्ये एकनाथ महाराजांच्या हरिपाठात सांगितलं पहा ज्याच्या मुखाला भगवंताचं नामस्मरण आलं नाही त्याच्या मुखाला काय म्हटलं
नामाविना मुख सर्पाचे ते बीळ, नामाविना मुख नामाविना मुख सर्पाचे ते बीळ, जीवानवे काळ सर्प आहे, जीवानवे काळ नामाविना मुख सर्पाचे ते बीळ, जीवानवे काळ सर्पाय, जीवानवे काळ सर्पाय, जीवानवे काळ सर्पाय. त्या ठिकाणी महाराज सांगतात नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. त्या ठिकाणी ज्याच्या मुखाला भगवंताचं नामस्मरण आलं नाही त्याच्या मुखाला काय म्हटले, नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, जीवानवे काळ सर्प आहे. एकनाथ महाराज म्हणाले की ज्याच्या मुखाला भगवंताचं नामस्मरण आलं नाही त्याच्या मुखाला काय म्हटलं, सापाचं बिळ म्हटलं, आणि जिभेला काय म्हटलं, सापाची उपमा दिली त्या ठिकाणी. म्हणून ज्याच्या मुखाला नाव नाही आलं त्याचं काय आहे, सापाचं बीड आहे. बीड म्हणजे आपल्या भाषेत वारुळ, बरोबर का नाही. त्या ठिकाणी साधू संत आपल्याला सांगतात तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, त्या भगवंताची कीर्ती श्रवण करा. काही लोक निळोबरायांकडे गेली, निळोबरायांना म्हणू लागली, निळोबराय त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं तर असं काय होणार आहे. महाराज म्हणतात ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो ना त्या ठिकाणी त्या काळातून आपण काय होणार आहे, बाहेर निघणार आहे. त्याच्या कचाट्यातून आपण काय होणार आहोत, त्या रामनामाने बाहेर निघणार आहोत. त्या ठिकाणी आज तुम्ही असो मी असो सर्वजण काळाला घाबरतो आपण. कुणाला वाटतं का भगवंतानी यमाला पाठवावं आणि मला घेऊन जावं, कुणालाही वाटत नाही. त्या ठिकाणी एका कीर्तनात असंच सांगितलं, या गावची जेवढे माणसं आहे तेवढे मरणार आहे. सर्वजण नाराज झाली हो, पण एक आजी मोठ्या मोठ्याने हसायला लागल्या. मला कळेना नेमकी काय झालं काय नाही. कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर मी म्हटलं, आजी मी गावामध्ये सांगितलं की गावातले जेवढे माणसं आहे तेवढे मरणार आहे. सर्वजण नाराज झाले हो, तुम्ही का हसत होत्या. ती म्हटली काही नाही होत आई, तुम्ही म्हटल्या ना की गावामधले जेवढे माणसं आहे तेवढे मरणार आहे. पण बरं झालं मी या गावची नाही तर शेजारच्या गावची आहे. मला सांगा बरं, या गावचं असो नाही तर शेजारच्या गावचं असो, एक ना एक दिवस माणसाला काय व्हावं लागतं, त्या ठिकाणी जावं लागतं. कारण इथं तुम्हीही राहायला आले नाही आणि मीही राहायला आले नाही, त्या ठिकाणी प्रत्येकाला जायचं आहे. त्या ठिकाणी म्हणून महाराज सांगतात, तुम्ही म्हणाल काळाच्या कचाट्यातून आम्हाला आमचे आईबाप सोडवतील, पण काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. स्वतःचे मायबाप सुद्धा त्या ठिकाणी सोडवायला येत नाही. काही म्हणतात सगळे सोयरे मित्रपरिवार, कुणी नसतं. सर्वजण सुखाचे सांगाती आहेत. त्या ठिकाणी अवघे सुखाचे सांगाती, कामा नये कुणी अंती. टाकुडी पळती रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. त्या ठिकाणी महाराज सांगतात की कुणी कुणाच्या सुखासाठी येत नाही, दुःखासाठी तर कुणी येत नाही. सुखामध्ये सगळे सहभागी होतील, पण तुम्हाला सर्वजण त्या ठिकाणी तुमच्यावर ज्यावेळेस काळाचं ग्रहण पडणार आहे त्या ठिकाणी तिथे तुम्हाला कोणीही सोडवायला येणार नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. भाऊ कुणाचा बहीण कुणाची, कोण कुणाची जगे जोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. बहीण कुणाची बहीण कुणाचे सखे कुणाचे, तुझ्यावरती सर्व राहतील तुटतील धागे दोरे.
विड्या मायेचा बाजार विड्या मायेचा बाजार विड्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी त्या ठिकाणी कुणी कुणाला सोडायला येत नाही नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहतील तुटतील धागे दोरे रे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी त्या ठिकाणी कुणी कुणाचं नाही कुणीही सोडवायला येणार नाही त्या काळातून फक्त भगवंताचं नाव आपल्याला काय करणार आहे सोडवणार आहे जसं एखादा उदाहरण द्यायचं झालं एकदा असाच धोंडाचा महिना होता आता या वर्षी नाही बरं का पण पुढच्या वर्षी धोंडाचा महिना पहा आता पुढच्या वर्षी ज्यांचे नवीन नवीन लग्न झाले असले ना त्यांना बाबा 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 खूप म्हणजे खूप त्या ठिकाणी असंच एका लग्न झालं एका मुलीचं लग्न झाल्यानंतर पहिला धोंडा जावयाला जेवायला सासूबाईंनी विचार केला आता पहिलाच धोंडा आहे 25 ग्रॅमची अंगठी करावी सोन्याची आपण काय करतो धोंड्याला आता इथून पुढे रीत चालू करू आपण सोन्याची अंगठी करायची सोनं एवढं महाग झालं कोण करणार 1 लाख सोनं झालंय आता त्या ठिकाणी ती म्हटली की 25 ग्रॅमची अंगठी करू सुंदरपैकी धोंड्याचा कार्यक्रम करू आणि जावयाला जेव घालू त्या ठिकाणी जावई आल्यानंतर सुंदरपैकी पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला ते धोंडे खायला केले तिखट गोड तुरट काय असतात ते त्याच्यामध्ये सर्व गोष्टी केल्यानंतर जावयानी जेवण वगैरे केलं सासूबाईंनी अंगठी दिली आता सासूबाईचं एवढं प्रेम असतं जावयावर एवढं प्रेम अगदी नाकातला मोती ठेवी गहाण पण राखी जावयाचा मान मी तर म्हणते महाराज मंडळी घरी आल्यानंतर एवढी व्यवस्था नसते तेवढं जावई घरी आल्यानंतर कोणत्या रंगाचा टॉवेल द्यायचा कोणत्या रंगाचा बेडशीट आथरायचं कोणत्या रंगाचा तांब्या द्यायचा कोणत्या रंगाचा आंघोळीला मग्या द्यायचा अगरबत्तीपासून ते गुलाब पाण्यापर्यंत सर्व सुविधा सासूबाईंनी काय केलेली असते त्या ठिकाणी केलेली असते आता जावई जेवण वगैरे झाल्यानंतर 5 दिवस झाले 6 दिवस झाले 8 दिवस झाले 10 दिवस झाले 15 दिवस झाले जावई काय जायचं नाव घ्यायना म्हातारीकडे आला आणि म्हणाला कसं गा आता 15 दिवस झाले जावई जायचंच नाव घ्यायना आता काय करायचं म्हातारी म्हटली तुम्ही जावई बघून घ्या बाबा म्हातारा जावईकडे गेला आणि म्हणाला काय हो जावई बापू तुमच्या तिकडची तुमची आठवण नाही काढीत का जावई बापू म्हटले नाही हो सासरे बुवा मी कुठं जरी गेलो ना तरी माझी कोणी आठवण काढत नाही तुम्हाला त्यांची आठवण येते का एक काम करू आपण त्यांना पत्र लिहू म्हणजे तिकडचे सुद्धा इकडे येतील असं म्हटल्यानंतर आता म्हातारा म्हटले की बाबा मी तर तुला तिकडं पाठवायचं बघतो तू तिकडची इकडं बोलव अजून आता काय करायचं म्हातारा आणि म्हातारीचा प्लॅन ठरला की काय करायचं रात्री तू जेवण केल्यानंतर जेवण झाल्यानंतर मी पहिला घास खाल्ला की मी तुला म्हणणार स्वयंपाक असा का केला स्वयंपाकामध्ये मीठ नाही असं तसं मी तुला बोलणार तुम्हाला काहीतरी मागं बोलायचं मला राग येणार आणि मी काठी घेणार आणि तुला मारायला उठणार तोच तू काय करायचं घरातला दिवा बंद करून पळून जायचं ठरल्याप्रमाणे म्हातारीने स्वयंपाक केल्यानंतर म्हाताराने पहिला घास खाल्ल्यानंतर म्हातारा म्हणू लागला तुझ्या आईबापाने तुला शिकवलं नाही का तुझ्या आईबापाने तुला काहीच शिकवलं नाही अशी येडी माझ्या पदरात घातली असं म्हटल्यानंतर ती गप बसन का ती गप ती महिला आहे ती बसणार नाही गप
ती काय म्हटली, तुम्ही तर गप्प बसा, तुम्हाला काहीच कळत नाही. मी म्हणते कळलं कधी आपल्याला? आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आपल्याला आपले आईवडील म्हणतात की आमच्या पोराला काहीच कळत नाही. नंतर शाळेत गेल्यानंतर सर म्हणतात की या विद्यार्थ्याला काही कळत नाही. नंतर 20 वर्षाचा 25 वर्षाचा झाल्यानंतर लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मुलं बाळ होतात. मुलं बाळ झाल्यानंतर बायको म्हणते, आमच्या यांना केव्हाचं म्हणते वाईला निघा, वाईला निघा, हम दो हमारे दो पिछले दो जाने दो, कुठं मारुतीच्या मंदिरात सप्ताला. पण आमच्या ना यांना काहीच कळत नाही. बरं म्हातारं झाल्यानंतर पोरांनी म्हणावं, आमच्या म्हाताऱ्याला ना काहीच कळत नाही, उगा मंदिरात जाऊन भजन करीत बसावं ना, उगा याच्या त्याच्यावर ओरडत राहतं. मग मला सांगा आपल्याला कळलं कधी? विनोदाचा भाग सोडून द्या त्या ठिकाणी. ते म्हणाले तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गप्पच बसा. उगाच तुमच्या पत्रात मला बांधलं, नाही तर मी असते म्हणून आणले, माझ्यासारखी दुसरी असती तर निघून गेली असती त्या ठिकाणी. सर्व महिलांचं हेच वाक्य असतं त्या ठिकाणी. आता नवरा शांत बसेन होय, नवऱ्याला सुद्धा राग आला. नवऱ्याने घेतली काठीन, त्याला मारायला धावला. म्हातारी हुशार, म्हातारी जी पळाली, घरातला लाईटच बंद करून टाकला. घरातला लाईट बंद केल्यानंतर म्हातारा घे जावई मार, घे जावई मार, घे जावई मार. जावई बापू म्हणता, अहो सासरे बुवा मी जावई आहे. सासरे बुवा म्हणतात, जावई बापू आज तुम्ही येऊ नाही तर तुमचा बाप येऊ, आज मी म्हातारीला काय सोडत नसतो. त्या ठिकाणी एवढा जावई हाणला, एवढा जावई हाणला, एवढा हाणला, जो जावई पळून गेला तो आतापर्यंत आला का नाही आला मला सुद्धा माहिती नाही. त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मला, जसं तो जावई जात नव्हता तरी सुद्धा त्या सासरे बुवानी हाणून मारून त्याला पाठवून दिलं. त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्या काळाला राम नावाच्या नामस्मरणाने काय करायचं आहे, हाणून मारून पाठवून द्यायचं आहे. पण कधी ज्या वेळेस तुम्ही चित्तामध्ये मनामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण कराल तेव्हा, आता मी तुम्हाला खूप सांगते की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, पण तुम्ही जर ऐकलं नाही तर माझं काही जाणार नाही. एकनाथ महाराज म्हणतात, हरी हे जरी नाही कळालं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी वा बाळ बांधून नेईल, सरत शेवटी वा, सरत शेवटी वा गळ बांधून नेईल, सरत शेवटी वा. एका जनार्दनी आमचे काय बाधाईल, एका जनार्दनी आमचे काय बाधाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारे बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारी, बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारे बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे. वर्तमान घोडे तुमचे वर्तमान घोडे, वर्तमान घोडे, वर्तमान घोडे, वर्तमान घोडे तुमचे वर्तमान घोडे, वर्तमान घोडे, वर्तमान घोडे. लटकेने बोला आणि वर्तमान घोडे, लटकेने बोला आणि वर्तमान घोडे, लटकेने बोला आणि वर्तमान घोडे. लटकेने बोला आणि वर्तमान घोडे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. घोडा घोडा वाजती टाळ, घोडा घोडा वाजती टाळ, गुळा गुळा वाजती टाळ, गुळा गुळा वाजती टाळ. धन धनानादर साळ, धन धनानादर
प्रेम खाली हृदयात प्रेम खाली हृदयात आलो दान मागाया आलो दान मागाया आलो दान मागाया आलो दान मागाया आलो दान मागायस आलो दान मागायस आलो दान मागायस आलो दान मागायस हे अहो वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा दैव करा कैवारी प्रेम नगरावारी सावलोनी बजला देव करा कैवार मंदारीची माझ्या मंदारीची वारी फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु ऐका डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी हे सुया घ्या पोत घ्या हे सुया घ्या पोत घ्या दाताचं दातवळ घ्या ग कुडी सुया घ्या पोत घ्या दाताचं दातवळ घ्या ग कुडी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी हे पिंगळा 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 महाद्वारी बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी एकदा मृदुंगाचार्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप छान. त्या ठिकाणी महाराज सांगतात की मी एवढं तुम्हाला सांगते, तुम्ही नामस्मरण करा, चिंतन करा त्या भगवंताचं. तुम्हाला जर ऐकायचं नसेल तर माझं काही जाणार नाही. एकनाथ महाराजांनी प्रमाण दिलं, हे जरी नाही कळालं तर दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. त्या ठिकाणी तुम्हाला हे कळालं नाही तर दुसरा काही ना काहीतरी येणार आहे. पण एवढं लक्षात ठेवा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. शेवटी तो काळ तुम्हा मला सर्वांना बांधून नेणार आहे. मग एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. त्या ठिकाणी महाराज सांगतात, आमचं काही जाणार नाही, जे जाणार ते तुमचं जाणार. त्या भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. पण नामस्मरण चिंतन करताना मनामध्ये भाव ठेवणं करा. नाही तर मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, असं व्हायला पाहिजे का? नको नको. म्हणून काय करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा. पण नामस्मरण करताना कायेने वाचेने मनाने श्रद्धेने त्या भगवंताचं नामस्मरण करा. तेव्हाच ते भगवंत तुमच्या मागे पुढे उभा राहे, सांभाळिता आलिया गाद निवाराया. त्या ठिकाणी प्रत्येकाचं संकट, साधू संतांचं संकट असो, कुणावरही संकट येऊ, त्या ठिकाणी जर देवाचा धावा केला तर तो भगवंत आपल्या संकटावर काय करत असतो, त्या ठिकाणी धावून येत असतो आणि ते संकट काय करत असतो, निवारण करत असतो. पाहायला गेलं, ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर गरम पाणी ओतल्या गेलं, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी पत्नीच्या नावाने टाहा फोडला नाही. त्या ठिकाणी भावाच्या नावाने जाळे माझी काया लागला वनवा, जाळे माझी काया
बापा दावरे केशवा माय बाबा दावरे केशवा माय बाबा दावरे केशवा माय बापा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा. त्या ठिकाणी गरम पाणी ओतलं गेलं जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर. त्यावेळेस पत्नीच्या नावाने टाहा फोडला नाही, भावाच्या नावाने टाहा फोडला नाही, मुलाच्या नावाने टाहा फोडला नाही. त्या ठिकाणी डायरेक्ट कुणाला बोलवलं? त्या भगवंताला बोलवलं. त्याला म्हणू लागले, हरी जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा धाबरे केशवा माय बापा धाबरे केशवा 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 धाबरे केशवा माय बापा धाबरे केशवा माय बापा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी देवाला बोलवलं आणि देव गरुडाला मागं टाकून त्या ठिकाणी महाराजांच्या काय आले? संकटाला धावून आले. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, का रे देवा, काय माझी चूक होती? का त्या बाईने माझ्या अंगावर गरम पाणी ओतलं त्या ठिकाणी? म्हणून ज्या ज्या वेळेस संतावर संकट आलं त्या त्या वेळेस संतांनी भगवंताचा धावा केला. त्या त्या वेळेस संतांचं रक्षण करण्यासाठी देव मागे पुढे उभा राहिला. मग आपलं सुद्धा रक्षण करण्यासाठी देव मागे पुढे उभा राहील, पण कधी? ज्या वेळेस आपण त्या भगवंताचं नामस्मरण करू. म्हणून त्या ठिकाणी महाराज सांगतात की तुम्हाला जर त्या काळाला सार्थक करायचं असेल तर तुम्हाला त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. काळ सार्थक केला त्याने धरिला मणी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वता निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा वाची श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला मणी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वता काळ सार्थक केला त्याने धरिला मणी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्याने धरिला मणी विठ्ठल यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. पहा, या सर्वांनी भजन केलं, पण तुम्ही काय भजन केलं नाही. पहा, काही लोक म्हणतात महाराज हे विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई किंवा विठ्ठल विठ्ठल का असतं. एक जण म्हटलं काही नाही रे, त्या महाराजांना काम नाही, झोपलेले जागे करण्यासाठी विठ्ठल विठ्ठल मानतात. म्हणून महिला मंडळ सर्वांनी वर हात करा. मी पुढे म्हणेल 2 मिनिटं का होईना, कारण जीवन आयुष्यामध्ये आपण कधी आपल्याला वेळ भेटत नाही भगवंताचं नामस्मरण करायला. एक तर 8 दिवस गावात सप्ताह असला तर माणसं त्या भगवंताच्या चिंतनासाठी येतात त्या ठिकाणी. एरवी सुद्धा आपण त्या भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. फक्त 8 दिवस घेऊ नका. एरवी सुद्धा काही लोक म्हणतात महाराज भगवंताचं नामस्मरण घ्यायचं म्हणजे टाइम लागणार ना, तेवढा वेळ लागणार, एवढा टाइम कोणाकडे आहे. पण मला सांगा, भगवंताचं नामस्मरण करायला टाइम वेळ काही लागत नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, त्या कामामध्ये सुद्धा तुम्ही त्या भगवंताचं नामस्मरण करू शकता. म्हणून महिला मंडळ सर्वांनी वर हात करा. मी पुढे म्हणेल, तुम्ही सर्वांनी मागं म्हणायचं फक्त. सर्वजण करा, पुरुष मंडळ नाही, महिला मंडळ सांगितलं मी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो हो ज्ञानोबाराया, हो हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो हो वा वा, खूप सुंदर भजन केले. एकदा जोरदार तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवून घ्या. पुरुष मंडळ सर्वजण वर हात करा. आता पुरुष मंडळ खूप कमी आहेत, पण यांच्यापेक्षा डबल आवाज निघला पाहिजे बाबा तुमचा. करू का चालू? म्हणू म्हणू बरं. राधा कृष्ण 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 राधा राधा, राधा कृष्ण 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 राधा राधा. म्हणा चला. तुम्ही म्हणाल महाराज महिलांना खूप सोपं दिलं, आम्हाला एवढं फास्ट कधी यायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो हो वा वा वा, क्या बात आहे. हो हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, मोठ्याने मोठ्याने. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. पुरुष मंडळीसाठी महिला मंडळ एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच मानलं पाहिजे त्यांना. कमी असून सुद्धा आपल्यापेक्षा जास्त आवाज आला त्यांचा, आहे का नाही? तरी पण डबल टेबल आवाज आला. इथं एवढ्या द्रौपद्या असून तरी पण
आवाज काही आला नाही. पहा, खूप सुंदर भजन केलं तुम्ही. या ठिकाणी अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला.